तंत्रज्ञानापूर्वी मी थोडंसं मागे जाऊ इच्छितो, की कुठल्याही जोडप्याला जेव्हा IVFचा सल्ला दिला जातो, तेव्हा आम्ही प्राथमिक त्याला आधी सांगतो, की लेट्स से आपण IVF केलं, त्याला एक एक 60-70% लोकांना प्रेग्नन्सी मिळेल. पण चुकून जर तुम्ही त्या 30-40% आला, की तिथे तुम्हाला प्रेग्नन्सी नाही मिळाली, बिफोर तुम्ही IVF अजून केलेलं नाही, तर आम्ही कोणता सल्ला देणार आहोत? तुम्हाला यशस्वीता अजून वाढवायला काय ही चर्चा आधीच केली जाते. आणि मला वाटतं ती चर्चा सगळ्यात महत्त्वाची असते, कारण इथे एक ट्रस्ट फॅक्टर असतो. तो क्लायंटचा आणि डॉक्टरचा आणि सिस्टमचा एक ट्रस्ट असतो. तो ट्रस्ट डेव्हलप करण्यामागे की IVFच्या फेलियरची कारणं विस्तृतपणे IVF चालू करण्याच्या अगोदरच आम्ही चर्चा करून त्याच्या निर्णयाला येतो. आणि यामुळे काय होतं, मॅक्झिमम लोक एक सिंगल युप्लॉइड ब्लास्टोसिस म्हणजे गुणसूत्रीयदृष्ट्या योग्य एकच गर्भाशयात सोडायला सांगतात. त्यामुळे त्यांना एका IVF सायकलमध्ये समजा त्यांना 3 गुणसूत्रीयदृष्ट्या चांगले गर्भ मिळाले तर 3 चान्सेस घेऊ शकतात. आणि अर्थात प्रत्येक चान्स हा मॅक्झिमम अपॉर्च्युनिटीचा असतो. आता दुसरा टप्पा, मग आता गुणसूत्रीयदृष्ट्या नॉर्मल गर्भ सोडला, मग काय मला 100% प्रेग्नन्सी मिळणार आहे का? नाही. कारण तिथे गर्भाशयाचं लाइनिंगही महत्त्वाचं आहे. आणि तो एक गर्भाशय आणि गर्भ हा एक दुसऱ्यांशी संवाद साधतात. आणि ते संवादाची पण तपासणी होऊ शकतो. त्याला आम्ही युट्राइन इम्युन प्रोफाईल म्हणतो. आय थिंक डॉक्टर शरयू इज अन एक्सपर्ट ऑन दॅट. लेट डॉक्टर शरयू तुम्ही त्याच्याबद्दल बोला. एक्झॅक्टली. जेव्हा गर्भ रुजतो तेव्हा तो गर्भ रुजताना आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या इम्युनिटी आहेत. एक असते ती TH1, म्हणजे जे काही आपल्या शरीरासाठी ॲबनॉर्मल ते आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट फाईट करते. आणि हे ह्या TH1 आणि TH2च्या बॅलन्सवरती डिपेंड असतं. मग जेव्हा गर्भ रुजताना 50% जीन्स हे त्या स्त्रीचे आहेत आणि 50% जीन्स आहेत ते तिच्या नवऱ्याचे आहेत. जेव्हा हा गर्भ तयार होतो तेव्हा तिच्या शरीरासाठी ते तिचे 50% जीन्स नॉर्मल आहेत. पण जे 50% जीन्स तिच्या हजबंडकडनं येणार आहेत ते जर गर्भाशयाने ॲबनॉर्मल म्हणून बघितले तर तो गर्भ रुजत नाही. आणि ह्याच्यासाठी TH1 म्हणजे गर्भ रुजताना ही इम्युनिटी महत्त्वाची असते. पण तो गर्भ रुजल्यानंतर प्रेग्नन्सी कंटिन्यू होण्यासाठी TH2 इम्युनिटी इम्पॉर्टंट असते. आपण फक्त ते बीटा HCG किंवा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणं आणि मग सेलिब्रेट करणं महत्त्वाचं नाही आहे. व्हॉट इम्पॉर्टंट इज की ही प्रेग्नन्सी 9 महिन्याला जाऊन हेल्दी बाळ होणं हेही महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी ह्या तपासण्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या ठरतात. म्हणून युट्राइन इम्युनो प्रोफाइलिंग हे आजकाल सक्सेस होण्यासाठी खूप चांगली पद्धती आहे आणि जी आमच्या सर्व क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे पुढचे बदल असतात. म्हणजे औषध कुठलं वापरतो आम्ही, रिकॉम्बिनंट FSH आणि HMG HP हे कॉम्बिनेशन औषध वापरणं फार महत्त्वाचं आहे. तिथे तुम्हाला एकची क्वालिटी आणि क्वांटिटी मॅक्झिमम मिळायला मदत होते. दुसरं, जेव्हा बीज उत्सर्जनाच्या वेळी पूर्वी आम्ही फक्त HCG ट्रिगर द्यायचो, आता ड्युअल ट्रिगर देतो. ड्युअल ट्रिगरमुळे नुसती न्यूक्लिअर मॅच्युरिटी नाही, त्या एकची सायटोप्लाझ्मिक मॅच्युरिटी वाढते. त्यामुळे अर्थातच एम्ब्रिओ चांगला मिळतो. आणि काय होतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा तुमची अंडी जास्त होतात, तुमचे इस्ट्रोजन लेवलचे हॉर्मोन वाढतात, त्यामुळे गर्भाशयातलं आतलं वातावरण बिघडतं. त्यामुळे गर्भ तयार झाल्या घर्भाशयात सोडणे ही प्रक्रिया आता ऑलमोस्ट बंद आहे. खूप वेळा हा गर्भ गोठवून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे -194 to -197 टेम्परेचरला विट्रिफिकेशन या तंत्राने गोठवलं जातो. मग तुम्ही एका नैसर्गिक सायकलला जाता, तिथे तुमचं नॅचरल एग तयार होतं. आणि त्या नॅचरल एग तयाराच्या प्रवृत्तीमध्ये जे काही तुमचं गर्भाशयाचं आवरण तयार होईल, तिथे जर तुम्ही जेनेटिकली तपासलेला एकच चांगला युप्लॉइड गर्भ हे इम्युन टेस्टिंग वगैरे करून सोडलं तर तुम्ही मॅक्झिमम जे काय सायन्स तुम्हाला मॅक्झिमम ऑफर करतं ते हे ऑफर करू शकता.